अन्विक्षा ही जे ओरडाओरडी सुरू आहे ना, तिच्या मामाकडे बोट दाखवून आहे. कारण की ती आली आहे तिच्या आजी, मामा, आप्पाच्या घरी. तिघांचं घर बरं आहे. त्यानंतर मग इकडे जाऊ की तिकडे जाऊ, आप्पा म्हणत आहे आवाज नको करू. जसं आता मी तिला म्हणत आहे, अन्विक्षा आवाज नको करू, पण ती ऐकणार नाही. आम्ही मम्मीच्या घरी तुळशीचं लग्न लावासाठी पण आलो, माझ्या भावाला अक्षत लावासाठी पण, आणि 3 तारखेला माझ्या मम्मीचा वाढदिवस होता म्हणून म्हटलं बड्डे पण सेलिब्रेट करून घ्यावा. त्यासोबत एकाच दिवशी 3 कामं का बरं? कारण की सुट्टी कोणाला मिळत नाही आणि मी काही राहत नाही. कारण की गावात असल्यामुळं काय राहायचं बरं काय याचा विचार करून मी जाते आणि येते, असंच काम आहे माझं. त्यानंतर मम्मी तुळशीची सजावट करत होती. हा कृष्णदेव लास्ट इयर मी माझ्या भावाला अक्षत लावासाठीच घेतला होता. छान आहे ना, किती सुंदर आणि मोहक चेहरा आहे गोपाळाचा. आणि त्यानंतर माझी मम्मी मला म्हणत होती की माझी पूजा जे मांडली आहे ते तुला आवडली का? मी म्हटलं हो छान, कलश वगैरे म्हटलं खूप छान. त्यानंतर आम्ही मायलेकीने दोघांनी व्हिडिओ काढला आणि माझी लाडूबाई हे करतो. माझी मम्मी म्हणते हे मी 50 रुपयाला आणलेली, छान आहे ना? म्हटलं छान आहे, घालून दे तुझ्या तुळशीला. मग आमच्या आईला लाड आला, आमच्या मम्मीला आमच्या बाईचा लाड आला आणि आमच्या बाईचा मम्मीने लाड करून घेतला. आणि मी पण छोटासा व्हिडिओ काढून घेतला. आठवणी असावं आपल्याजवळ, कारण की माणसं हे आठवणीतच जिवंत राहतात, आहे ना खरं. त्यानंतर बघा तुळशीचे हे असं सजावट माझ्या मम्मीची नेहमीच असते बरं का. फक्त हे कलश आणि कृष्णदेव समोर आजच्या दिवसासाठी आहे. त्यानंतर मम्मीला वाटत होतं मग बांगड्या घातल्या आहे तर बरोबर दिसतंय की नाही, तिची काही हे मनाची समाधानी होतच नव्हती. यांनी आमच्या अहोनी दांडे आणले आणि त्यानंतर ते दांडे लावले आणि त्यावर देवीला आपण तिची ओढणी टाकली. ओढणी टाकल्यानंतर आता वेळ होती की बा आपल्याला तुळशीचं लग्न लावायचं आहे. तरी पण मी तुम्हाला सजावट वारंवार यासाठी दाखवत आहे, कारण की मी तेवढे व्हिडिओ घेतले आहे तर दाखवायचे होतेच बरं का तुम्हाला, त्यासाठी हे व्हिडिओ दाखवत आहे. छान दिसतंय ना. माझ्या पप्पाला एक साईड पॅरालिस मारला आहे तर त्यांना रोज एक्सरसाइज करणं, व्यायाम करणं गरजेचं आहे. त्यांना आज पण व्यायाम करायला लावत आहे म्हणून ते एवढे खतरनाक लुक देत आहे. त्यांना राग आलेला की एवढे सगळे पाहुणे असून माझ्याकडून एक्सरसाइज करून घेत आहे. माझ्या मम्मीचं सगळं स्ट्रिक्ट आहे बरं का, ते करायलाच पाहिजे, त्यांच्या चांगल्यासाठी ती बोलते. त्यानंतर आमच्या मम्मीने छान अशी ग्रीन कलरची साडी घातली, शेवाळी ग्रीन कलरची साडी घातली, ज्यामध्ये ती खूप सुरेख दिसत आहे. हे मला सांगायला नकोच, माझी मम्मी आहे, सुंदर तर दिसणारच. आहा, प्रत्येकच जण आपल्या मम्मीचं कौतुक करतं बरं का. त्यानंतर ती मला काहीतरी सांगत आहे, ते आता मला काही ऐकायला येत नाही कारण की मी माईक लावला आहे, तर त्या संदर्भात मी तुम्हाला काही सांगू नाही शकत. पण ती काहीतरी कॉमेडीज बोलत असेल, कारण की ती कॉमेडी क्वीनची मम्मी आहे तर ती पण कॉमेडीज बोलत असणार. त्यानंतर मग अनु काहीतरी म्हणत होती तिला, तर मग ती बोलली की मला पण हळदी कुंकू लाव. तर मग त्यांचा हळदी कुंकूवाला गेम सुरू झाला. त्यानंतर मम्मीनी मला पण हळदी कुंकू लावलं आणि हे दोघंजण इकडे बसलेले आणि मम्मीला पण मी लावून घेतलं. मम्मीला म्हटलं तुझा व्हिडिओ काढते, यांना म्हटलं अहो फोन पकडा, मग यांनी पकडला आहे ना. खरंच आमचे अहो पण खूपच क्यूट आहे. आमच्या बाईनी पण हळदी कुंकू लावून घेतला आजीला आणि जुमेदनी पण बरं का, मुलगा काऊन मागे राहणार. आमचे पप्पा आणि साहिल बसले होते आणि यांचा डिचूम डान्स सुरू होता. मुलांना हेच दिवस खेळाचे आणि आनंदाचे आहे बरं का. हे आपण त्यांच्यापासून हे राहू नाही शकत. मामाचं घर प्रत्येकाला प्रिय असतं. त्यानंतर मम्मीला म्हटलं त्याला उतरव गं, फोटो निघत नाही आहे नीट. तर ते बोलले नाही असू दे ना त्याला बसून. मग त्यांनी बसून फोटो काढले. मग सुमेच्या पप्पांनी त्याला सांगितलं उतरतं, मग तो उतरला आणि फोटो काढले. त्यानंतर केकचे फोटो घेऊन यांचे फोटो झाल्यानंतर आमच्या बाबूला फक्त आणि फक्त केकचीच आव होती की केक खायला भेटायचं होतं. सुमेच्या पप्पांनी माझ्यासाठी जागा रिकामी केली होती. त्यांचं म्हणणं होतं की मी त्यांच्या बाजूला तिथे जाऊन बसावं. त्यानंतर सुमेधला आम्ही त्याचा ओल्ड फोटो दाखवत होता की हा छोटा असताना तुझा फोटो काढलेला आजीनी. तर तो काही म्हणत होता नाही हा सुमेध तर नाही आहे, त्याचं काहीतरी वेगळंच गुड चालू होतं. तसाही तो कन्फ्यूज असतो की तो सुमेध आहे की नाही आहे म्हणून. त्यानंतर माझं इकडून तिकडे फिरणं सुरू होतं. मग साहिल आला आणि त्याने कॅन्डल लावणार होता तो. तर यांनी म्हटलं अहो बसून घे इथे. मग मी म्हटलं चला बसून घ्या. मग हॅपी बर्थडे टू यूचा नारा सुरू झाला. हॅपी बर्थडे टू यू मम्मी. 1 वर्ष म्हातारी झाली, 1 वर्ष खूप मोठी झाली. म्हणून मग केक कापला. सुमेधचं काही नाही, अरे वरचा जो चॉकलेटचा केक आहे ना तो माझ्या तोंडात देऊन दे, याचीच त्याची अपेक्षा लागून होती त्या केकाप्रती. आणि तुम्हाला सांगतो ना खूपच अप्रतिम केक होता. इतक्या दिवसानंतर फर्स्ट टाईम असा चांगला केक, फ्रेश केक खायला मिळाला. आणि तसं तर मी केक खायला नाही पाहिजे, मला असं वाटते कधी कधी, पण काय करता आवड बिवड आहे म्हणून माणूस खाऊनच घेतो 2 घास. त्यानंतर मग सुमेधचे पप्पा आणि आम्ही विचार करतो की पटापट जेवण करून जाऊ, पण आजचा दिवस थोडा लांब राहू बा. म्हणजे आम्हाला आज घरी जायला नाही म्हणता 11 वाजलेच बरं का. आता करून नंतर करून म्हटलं आपण असे काही राहत नाही तर थोडासा वेळ राहिलं तर काही हरकत नाही. सुमेधला पकडून मी सुमेधचे फोटो काढ असं कर. मग सगळेजण मम्मीला केक चारताना फोटो काढणार होते. फर्स्ट टाईमच सगळं काही होऊन राहिलं होतं, कारण की आम्ही सोबत कधीच नाही आलो मम्मीच्या बड्डेला. हे फर्स्ट टाईम होतं बरं का. आणि तसंही तुम्हाला सांगू का, आम्हाला आमच्या मम्मीचा बड्डे अवघे 2 ते 3 वर्ष झाले माहिती पडला. त्याच्या पहिले आम्हाला आमच्या मम्मीचा बड्डे माहीत नव्हता.
आम्ही असंच रँडमली 15 ऑगस्टला समजायचं की तिचा जन्मदिवस आहे म्हणून. कुठेतरी काही कामासाठी आम्ही मम्मीची लिव्हिंग आणली आणि आम्हाला माहीत पडलं की आमच्या मम्मीचा बड्डे हा 3 नोव्हेंबरला असतो. तेव्हापासून आम्ही 3 नोव्हेंबरला साजरा करण्याचा प्रयत्न करतो. माझं कदाचित यंदाच्या वर्षी शेवटचं वर्ष आहे इथे. त्यानंतर मी कुठे राहीन काही सांगता नाही येत. तो एवढ्या फ्री टाईम काढून आपण येऊ नाही शकत आपल्या आईवडिलाच्या बड्डेला. हे कटू सत्य आहे सत्य पण. त्यानंतर म्हटलं याच वर्षी छानपैकी साजरा करूया. तर 3 तारखेला माझा भाऊ नव्हता म्हणून म्हटलं दोन्ही कामं एकासोबत करूया. मग म्हटलं मग केक कापून झाला, केक खाणं झाला, सगळ्यांचे चव पण घेणं झालं आणि सुमेधचा आता काही संपेना. त्याला तर केक जाम भारी आवडतो. तर त्याला असं वाटलं की मी पूर्णच खाऊन घेऊ की काय. तेच काहीतरी तफावत चाललेली. मग मम्मी गेली आणि प्लेटिंगमध्ये सर्व करून आणू या बा असं सुरू होतं. मग सुमेधला म्हटलं अरे थांब. तर सुमेध काही नाही, आपल्याच मजेमध्ये धुंद. आणि त्यासोबत व्हिडिओ पण थोडा उलटाच झाला बरं का. पहिले आम्ही लग्न लावलं आणि त्यानंतर आम्ही केक कापायला गेलो होतो. पण आम्ही केक कापण्याची प्रोसिजर पहिले दाखवली आणि तुळशीचं लग्न लावायची प्रोसिजर वेगळी. कॅमेऱ्यामध्ये सगळेजण या आणि सगळेच जण दिसावं याच्यासाठी प्रत्येक कॅमेरा व्यवस्थित लागला की नाही हे 4 वेळा जाऊन माझं पाहणं सुरू होतं. तुळशीचं लग्न झालं की लोकांच्या लग्नाला सुरुवात होते. आमचं पोरगं काय माहीत कृष्णदेवाला तिकडून जाऊन पाहतो की आपल्या तुळशी देवीला पाहतो. त्याचं काय सुरू होतं त्यालाच माहीत. लहान पोरांना कायचं याचं घेणं देणं हो. त्यांना फक्त आणि फक्त मजा करायची असते. अक्षदा पूर्ण घ्यायच्या, पूर्ण फेकायच्या, पुन्हा टाळ्या वाजवायचा. ह्या मजा फक्त लहानपणीच केल्या जाऊ शकतात. मोठ्यापणी आपण या चुका केल्या तर लोक आपल्याला पागल समजतील. लहानपणी आपण या चुका केल्या तर आपल्याला फक्त आणि फक्त लहानच समजतील. त्यामध्ये मोठेपणा येणार नाही. त्यानंतर मग त्यांना पुन्हा पाहिजे होत्या अक्षदा घेतल्या आणि पुन्हा आम्ही मंगलाष्टक सुरू केले. आणि नंतर तीच गंमत सुरू होती बरं का, जे तुम्हाला दिसत आहे. हाताची एक्सरसाइज, ते इकडे तिकडे धावणं, पुन्हा अक्षत घेणं आणि पुन्हा फेकून मारणं. व्हिडिओ थोडासा मोठा झाला असता म्हणून जरा फास्ट करून घेतला आणि काही गोष्टी कापल्या. कारण की तेवढाही टाकला तर तेवढा टाकून काही फायदा नाही आहे. जे कामाचं आहे ते टाकावं, थोडं आपलं द्यावं, थोडं आपला काहीतरी अनुभव सांगावा म्हणून हे व्हिडिओ बनवण्याचं काहीतरी कारण. आणि त्यासोबतच तुम्हाला जर का माझा व्हिडिओ आवडला असेल प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. सुमेधचे पप्पा आले कॅमेरा बंद करायसाठी. मी म्हटलं नाही, जरा कॅमेराचा सेटअप इकडून लावा म्हणजे आरती करताना मी दिसली पाहिजे. हे मोठं बेकार आहे ना. पहिले नव्हतं व्हायचं ह्याचं असं काही. पण आता असं वाटतं प्रत्येक गोष्ट आहे तोपर्यंत आपण आपल्या याच्यामध्ये टिपून घ्यावी. भविष्यात राहते कोण नाही कोण. माझ्या पोराला या पोलवर चढायचं होतं हे मला पहिले तर माहीत नाही पडलं. पण जसं हा व्हिडिओ मी आता पाहत आहे तेव्हा माहीत पडत आहे का हे किती कार्टून आहे बरं का. याला आरती नव्हती करायची पण त्या पोलवर चढायचं होतं. खरंच याला चढता आलं असतं का बा. चला प्रयत्न करताय, खूप मोठी गोष्ट आहे. माझी पोरगी 2 बोटं दाखवून या अक्षदीचं काय वाटलं होतं मला काही कळत नाही. म्हणजे इथे टाकू की तिथे टाकू, हे करू की ते करू. आरती करताना सुद्धा बाया वेंदळतात हे काही खोटं नाही बरं का. मग आता कोणाची मनाची आरती? जिचं लग्न आहे तिचं मनाची का ज्याच्यासोबत लग्न करते त्याची मनाची. मग म्हटलं माझ्या अहोनी अगं बाई आज तुळशी देवीची आरती म्हणायची ना आपण. येत तर नाही आपल्याला म्हणून लावली कॅसेट आणि आरती फिरवणं सुरू आहे. जेवढ्या स्पीडनं फिरवत आहे ना तेवढ्या स्पीडने नाही फिरली बरं का. याच्यासाठी 2x स्पीड वाढवावी लागली. त्यानंतर मग म्हणते अगं बाई आज गोपाळाची आरती म्हणावी लागेल ना. आमचे साहेब तेच सर्च करत आहे. ते सर्च करून त्यांनी आरती म्हणली. मी दिवे बनवले तर यांनी म्हटलं हे दिवे आहे का दिवाडा आहे. मी म्हटलं काहून एवढे मोठे. म्हटलं हां भरपूर वेळ जळेल ना. काय झालं एवढे मोठे बनवले तर. अच्छा. नंतर मिडल क्लासवाला श्रीखंड घेतला आम्ही, त्याच्यात दूध टाकलं तर आम्ही एकमेकालाच हसत होतो की आपण येतो कुठल्या शेरीमध्ये. आपल्याला श्रीखंड खायचं पण आहे पण त्यातही दूध टाकायचं आहे. होणार तर ते घट्टच आहे म्हणा, तरी पण आम्ही एकमेकाची मजा करत होतो. यावर पण आपण एखादी व्हिडिओ छान बनवू शकतो बरं का. चला तुमचा साथ असेल तर व्हिडिओ तो बनणारच आहे. तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. माझे व्हिडिओ कसे राहतात प्लीज कमेंट बॉक्समध्ये सांगा. माझी डेली लाईफ आणि डेली रुटीन खूपच अवघड आहे बरं का. ते तुम्हाला जर सांगितलं तर तुम्ही हेच म्हणा ताई तुम्ही मॅनेज कसं करतात. आय डोंट नो कसं करते, त्या देवाच्याच भरोशावर आहे. आमचे साहेब बसले होते म्हणते ते दीदी अक्षत लावते का. मी म्हटलं हो रे दादा. दिवस व्यस्त झाला आणि शेवटचं कार्य सुरू आहे. भाऊबीजेच्या दिवशी तर काही आपण अक्षत लावून नाही शकलो. चला म्हटलं अक्षत लावून घ्यावं याला. अक्षत लावली आणि तो पण उद्या जाणार होता आणि मी बसली. मला कळलं बसल्याबरोबर किती वजन वाढलं आहे माझं. पहिले मी किती सडपातळ होती. खरंच याच्यात कोणाची चुकी आहे. याच्यात चुकी माझीच आहे. माझ्या न करणारा डाएट आणि न करणारी एक्सरसाइज माझ्या अंगावर येत आहे. हे माझे डोले शोले पाहून तर 100% वाटतं. हां काय माहीत संदर्भ कुठला आणि बोलणं कुठलं हे पण कधी कधी कळत नाही बरं का. चला दिवे लावून झाले. म्हटलं पाय धुवून घ्या, आरती करायची आहे. आठवणीत राहतं बरं का ह्या सर्व गोष्टी. शूट करण्याचं कारण हेच. माझ्या भावाने तिकडे फोन दिला आणि म्हटलं
जिजाजी माझे फोटो काढा. म्हटलं ठीक आहे फोटो काढा. सुमित पण आला. म्हटलं माझे पण पाय धुवून दे. ह्या पोराचे याच्या बहिणीने तेव्हाही नव्हते धुतले आणि आताही ती काही धुणार नाही. तर मीच म्हटलं मी धुते राजा तुझे पाय, पण आता नाही, पहिले मामाचं होऊ दे. त्यानंतर तो थांबला आणि मग मी त्याची अक्षत भरून गेले. आणि मला उठता नाही आलं म्हणून हे एवढं खळखळीत हसणं होतं बरं का. मला थोडंसं उठता नाही. बहीण लठ्ठ असली की भावाला खूप आनंद येतं, हे काही खोटं नाही बरं का. त्यानंतर त्याची अक्षत भरून झाली, त्याचं आरती करून झाली. म्हणजे आता 5 मिनटं थांबण्यापेक्षा आपण पुन्हा समोर करूया. आरती करून घेतली आणि त्याच्या चांगल्या मंगलमय आयुष्यासाठी देवाला प्रार्थना केली का सगळे त्याचे स्वप्न पूर्ण होऊ दे. त्याचे जे काही चांगले स्वप्न आहे ते सगळे पूर्ण होऊ दे. तो खूप मेहनत करतोय त्याच्या लाईफमध्ये, त्या सगळ्या मेहनतीचं त्याला फळ मिळू दे, अशी आशा प्रत्येकच बहीण आपल्या भावासाठी करते बरं का. एक लड्डू पेढा खाऊ घातला. तसं त्याला पेढा आवडत नाही जास्त, पण त्याला खूप आवडला कारण मी आणलेला पेढा. मी खाल्ल्यानंतर परत त्यांनी एक वेळा खाल्ला. मला खूप चांगलं वाटलं की त्यांनी खाल्ला म्हणजे त्याला खूप आवडला. आता हे त्याचं गिफ्ट. तसं त्या गिफ्टच्या पॅकवरून तुम्हाला वाटत असेल की काय दिलं मी. हे एक चॉकलेटची बॅग आहे. त्याच्यामध्ये चॉकलेट आहे. 10,000 रुपयाची चॉकलेट मी खरंच अफोर्ड करू शकते का, हे प्रश्न तर प्रत्येकाला पडतेच. आणि माझा भाऊ खाणार पण का तेवढी महागडी चॉकलेट. तर नाही, त्या अंदर जी गोष्ट आहे ना ती आहे अखंड लॅम्प. त्याने मला तो बॉक्स दिला होता. तो बॉक्सचा मी वापर केला, बस अजून काही नाही. खरंच जाम भारी असतं ना काही गोष्टी. असू दे, आता रात्र होत चालली आहे, 11 वाजून राहिले. त्यापेक्षा आपल्याला निघायचं आहे. त्यांनी पैसे दिलेले ठेवून घेतले पटकन, ओवाळले. त्यांनी तर काही दिले नाही, आमच्या मम्मीनेच दिले. कारण की त्याचं म्हणणं होतं त्यांनी ऑलरेडी मला भरपूर काही दिलं होतं. त्यानंतर मी काही अपेक्षा केली पण नाही त्याच्याकडून. तशी काही नसते. आम्ही दोघा बहीण भावामध्ये काही देणं घेण्याचं असं काहीच इश्यू नसतं. ते खूप चांगलं रिलेशन आहे. काही रिलेशन फक्त देणं घेणं तुटतात. माझ्याजवळ ताजे उदाहरण आहे. चला मग भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये सांगा. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या भावासोबत फक्त आणि फक्त प्रेमापोटी